यावल तालुक्यातील हरिपुरा आश्रमशाळा येथे यावल वन विभागाच्या वतीने वन्यजीव सप्ताह 2024च्या निमित्ताने मानव वन्यजीव संघर्ष निवारण तसेच वन्यजीव याबाबत यावल पश्चिम रेंज वाईल्ड लँड्स कन्झर्वेशन फाउंडेशन नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती सभा घेण्यात आली। यावल पश्चिम वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील बिलावे यांनी कर्तव्य जंगलाचे रक्षण करताना आलेले अनुभव सांगितले तसेच वाघ कॅमेरा ट्रॅपची माहिती दिली। यावेळेस वाईल्ड लँड्स कन्झर्वेशन फाउंडेशन संस्थापक अजिंक्य भांबुरकर यांनी वन्यजीव सप्ताह कधी सुरू करण्यात आला, त्याचे उद्देश काय आणि मानव वन्यजीव संघर्ष म्हणजे काय, गाव आणि जंगलची भौगोलिक स्थिती कशी असते, जंगल कसं कमी होत चाललंय, आपण जंगलावर कसे निर्भर आहोत, वाघ बिबट्याच्या हालचाली सवयी काय आहेत, कुठल्या स्थितीमध्ये वाघ बिबट मानवावर हल्ला करतो, मानव वन्यजीव संघर्ष होऊ नये यासाठी काय उपाय करावे हे सांगितलं। तर नाले पाणवठे थंडावीच्या ठिकाणी जाण्यास टाळावे, ज्या ठिकाणी वाघ बिबटचे ठसे आढळते त्या ठिकाणी जाण्यास टाळावे, अचानकपणे वाघ बिबट समोर आल्यास त्याकडे पाठ न करता हळूहळू मागे सरकून सुरक्षित अंतर ठेवावे। तर वाघ बिबट शेतात गाव परिसरात आढळून आल्यास त्याचा पाठलाग करू नका, घेरू नका असंही त्यांनी सांगितलं। आज जर मानव वन्यजीव संघर्ष टाळायचा असेल तर विद्यार्थी, शिक्षक, स्थानिक लोकांचा सहभाग अत्यावश्यक आहे। सहजीवन अवलंबिले तर सहज संघर्ष टाळता येईल। वरील वन्यजीव सप्ताह अंतर्गत 2024 जनजागृती कार्यक्रमास उपवन संरक्षक यावल विभागाचे जमीर शेख, त्याचप्रमाणे सहाय्यक वन संरक्षक यावल वन विभागाचे समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह पार पडला। तर आश्रमशाळा हरिपुरा मुख्याध्यापक साईनाथ पवार, वर्ग शिक्षक, विद्यार्थी, वनपाल संजय इंडे, वनपाल जामण्या दीपक परदेशी, वनरक्षक अश्रिफ तडवी, सुधीर पटणे, योगेश सोनवणे, अक्षय रोकडे, योगेश मुंडे, रविकांत नगराळे, दीपक चव्हाण, विलास तडवी हे उपस्थित होते। जनजागर मराठीसाठी फिरोज तडवी, यावल।